सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 3, भाग विक्री, इश्यू ऑफ शेअर्स, लेक्चर नंबर 10, भाग प्रमाणपत्र. उपघटकाचे नाव भाग प्रमाणपत्र किंवा दुसरे नाव आहे भाग दाखला. शेअर सर्टिफिकेट, शेअर सर्टिफिकेट. नेक्स्ट, भाग प्रमाणपत्र, भाग दाखला किंवा शेअर सर्टिफिकेट यासंबंधी आपण या तासामध्ये माहिती घेणार आहोत. भाग प्रमाणपत्र हे एक कंपनीने वाटप केलेले दस्तऐवज आहे. धारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक आहेत. उदाहरणार्थ, समजा श्यामराव हा कंपनीचा सभासद आहे आणि त्याच्या नावे कंपनीचे समजा 2000 भाग आहेत, 2000 भाग, तर तो 2000 भागाचा मालक आहे कंपनीमध्ये. आणि मग आता त्या संबंधी आपण या उदाहरणाच्या आधारे भाग प्रमाणपत्र, भाग दाखला, शेअर सर्टिफिकेट यासंबंधी माहिती घेणार आहोत. भाग प्रमाणपत्र हे एक कंपनीने वाटप केलेले दस्तऐवज आहे जे धारक किंवा भागधारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक असतात. उदाहरणार्थ, श्यामराव 2000 भागाचा मालक आहे. भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा आहे, फायनल एव्हिडन्स आहे. जर सभासदत्वाबाबत काही वाद उद्भवल्यास सभासदांच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक आणि कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीच्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्राचे वाटप केले जाते, भाग दाखल्याचे वाटप केले जाते. कंपनी भाग प्रमाणपत्र हे भाग वाटपदारांना किंवा भागधारकांना भाग हस्तांतरण स्वीकर्त्यांना प्रदान करते. तसेच हे अंशतः किंवा पूर्णदत्त भागासाठी दिले जाते. आता भाग प्रमाणपत्र हे 3 भागामध्ये असतं. पहिल्या भागामध्ये स्थळप्रत असते, स्थळप्रत. दुसऱ्या भागामध्ये मुख्य भाग प्रमाणपत्र असतं, मुख्य भाग प्रमाणपत्र, मूळ भाग प्रमाणपत्र, आणि तिसऱ्या भागामध्ये असते पावती. असं 3 भागामध्ये या भाग दाखल्याचा किंवा भाग प्रमाणपत्राचा नमुना असतो. आणि म्हणून भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी. तर भाग प्रमाणपत्र किंवा भाग दाखला भाग भांडवल आणि कर्ज रोखे नियम 2014 नुसार नमूद केलेल्या फॉर्म SH-1 मध्ये असतो. भाग प्रमाणपत्रात पुढील बाबींचा समावेश असतो. त्यामध्ये 1. कंपनीचे नाव, CIN नंबर म्हणजे कंपनीचा आयडेंटिफिकेशन नंबर त्यामध्ये असतो. त्यानंतर नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, 2. सभासद नोंद क्रमांक, 3. भाग प्रमाणपत्र क्रमांक, 4. सभासदाचे नाव, 5. भागाचे स्वरूप, भागांची संख्या, भागांचे विच्छेदक क्रमांक म्हणजे लिस्टप्रमाणे नसलेले क्रमांक, त्यानंतर भागावर भरलेले शुल्क आणि
कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी इत्यादी बाबी भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असतात. पुन्हा एकदा पाहू आपण. भाग प्रमाणपत्र कंपनी भाग भांडवल आणि कर्ज रोखे नियम 2014 नुसार नमूद केलेल्या फॉर्म SH1 मध्ये असावे. भाग प्रमाणपत्रात पुढील बाबींचा समावेश असतो. 1. कंपनीचे नाव, CIN नंबर, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता. 2. सभासद नोंद क्रमांक. 3. भाग प्रमाणपत्र क्रमांक. 4. सभासदाचे नाव. 5. भागाचे स्वरूप, समहक्क का अग्रहक्क, भागांची संख्या, भागांचे व्यवच्छेद्य क्रमांक. 6. भागावर भरलेले शुल्क. आणि 7. कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची सही इत्यादी त्या भाग दाखल्यावर, सर्टिफिकेटवर, भाग दाखल्यावर नोंद केलेली असते. भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी. कालावधी आणि कोणास दिले जाते. 1. कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत. कालावधी. कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत कोणास दिले जाते. घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना. 2. भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत कोणास दिले जाते. भाग वाटप केले असल्यास भाग वाटपदारांना किंवा भागधारकांना. 3. कालावधी हस्तांतराच्या अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत कोणास दिले जाते. हस्तांतर झाल्यास हस्तांतर स्वीकर्त्यास म्हणजे खरेदीदारास, आणि भागांचे संक्रमण झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास हे भाग प्रमाणपत्र दिले जाते. सूचीबद्ध लिस्टेड कंपन्यांसाठी हस्तांतरण पावती मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत भाग प्रमाणपत्र द्यावे लागते. नेक्स्ट. आता जर भाग प्रमाणपत्र जशी आपली 500ची 2000ची नोट समजा आपली गहाळ झाली, हरवली, किंवा आपले दस्तऐवज कागदपत्र आपले हरवले, तर त्यावेळेस आपल्याला नक्कल प्रत किंवा दुसरी प्रत मिळू शकते. तसंच येथे भाग प्रमाणपत्र किंवा भाग दाखला, शेअर सर्टिफिकेट, भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत पाहिजे असेल तर त्यासंबंधी काय तरतुदी आहेत ते आपण पाहणार आहोत. कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल प्रत देऊ शकते जर 1. मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल आणि कंपनीस परत केले असल्यास. 2. मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे. 2. मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे हे धारकाने सिद्ध केले. भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी. भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी कंपनी वर्तमानपत्रात नोटीस देते आणि शोधकर्त्याला ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. कंपनीला ठराविक कालावधीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत दिले जाते. नक्कल म्हणजे डुप्लिकेट. कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांना नक्कल भाग प्रमाणपत्र देते. हे नक्कल भाग प्रमाणपत्र आहे हे ठळकपणे नमूद करावे लागते. त्याच्यावर नक्कल प्रत शिक्का मारावा लागतो. फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीने नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. तर आपण या तासामध्ये भाग प्रमाणपत्र या टिप किंवा थोडक्यात उत्तर द्या प्रश्नासंबंधी व्यवस्थितरित्या माहिती घेतलेली आहे. तरी आपण पुन्हा एकदा भाग प्रमाणपत्र
कोणता दस्तऐवज आहे तो अचलक्षम दस्तऐवज आहे, तो अवाहक दस्तऐवज आहे, तो नोंदणीकृत दस्तऐवज आहे आणि तो हस्तांतर होऊ शकत नाही, असा हा भाग दाखला किंवा भाग प्रमाणपत्र आहे. हे एक कंपनीने वाटप केलेले दस्तऐवज आहे जे भागधारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक आहेत. भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा आहे. जर सभासदाबाबत काही वाद उद्भवल्यास सभासदांच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक आणि कंपनी चिटणीस आणि इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीच्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्राचे वाटप केले जाते. कंपनी भाग प्रमाणपत्र सर्व भागधारकांना वाटपदारांना भाग हस्तांतर स्वीकारत्यांना प्रदान करते. तसेच हे अंशतः किंवा पूर्ण दत्त भागासाठी दिले जाते. भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी. भाग प्रमाणपत्र कंपनी भाग भांडवल आणि कर्ज रोखे नियम 2014 नुसार नमूद केलेल्या फॉर्म SH1 मध्ये असावे. भाग प्रमाणपत्रात पुढील बाबींचा समावेश असतो. 1. कंपनीचे नाव, CIN नंबर, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता. 2. सभासद नोंद क्रमांक. 3. भाग प्रमाणपत्र क्रमांक. 4. सभासदाचे नाव. 5. भागाचे स्वरूप, भागांची संख्या, भागांचे व्यवस्थित क्रमांक. 6. भागावर भरलेले शुल्क. 7. कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी. नेक्स्ट. भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी. कालावधी आणि कोणास दिले जाते. 1. कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत 1 घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना. 2. भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत भाग वाटप केले असल्यास भाग वाटपदारांना. 3. हस्तांतराच्या अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत हस्तांतरण झाल्यास हस्तांतर स्वीकारत्यास म्हणजे खरेदीदारास भागांचे संक्रमण झाल्यास कायदेशीर वारसास भाग दाखला दिला जातो. सूचीबद्ध कंपन्यांसाठी, लिस्टेड भागबाजारातील कंपन्यांसाठी हस्तांतरण पावती मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत भाग प्रमाणपत्र द्यावे. नेक्स्ट. भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत पाहिजे असेल, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर काय प्रोसिजर आहे. कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल प्रत देऊ शकते जर एक मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल आणि कंपनीस परत केले असल्यास. 2. मूळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे किंवा नष्ट झाले आहे हे धारकाने सिद्ध केले. भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी कंपनी वर्तमानपत्रात नोटीस देते आणि शोधकर्त्याला ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. कंपनीला ठराविक कालावधीत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देऊ शकते. नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत दिले जाते. कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांना नक्कल भाग प्रमाणपत्र देते. हे नक्कल भाग प्रमाणपत्र डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट आहे हे ठळकपणे नमूद करावे लागते. फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीने नक्कल भाग प्रमाणपत्र दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो. अशा पद्धतीने आपण या तासामध्ये भाग प्रमाणपत्र या महत्त्वाच्या अवाहक, नोंदणीकृत, अचलक्षम आणि भागांच्या मालकी हक्काचा प्रथमदर्शनी पुरावा, प्रायमरी इव्हिडन्स किंवा प्रायमा फेशी डॉक्युमेंट, आपण प्रथमदर्शनी भविष्यकालीन भाग खरेदी केल्याचा जो पुरावा आहे त्यासंबंधी भाग प्रमाणपत्र, भाग दाखला, शेअर सर्टिफिकेट यासंबंधी माहिती घेतलेली आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ तास काळजीपूर्वक स्टडी करणे, समजून घेणे आणि भाग प्रमाणपत्र
हे व्यवहारात देखील आपणास पाहावयास आणि अभ्यासास मिळेल. यासंबंधी आपण दक्ष राहावे. धन्यवाद.